वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्ञानदीप. स्वच्छतेचा प्रकाश. लेखक यदुनाथ थत्ते. लेखक परिचय. यदुनाथ थत्ते हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते, पत्रकार होते, एक उत्कृष्ट लेखक व संपादक आणि मराठी साहित्यिक होते. साने गुरुजी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. ते साधना सप्ताहाचे संपादक होते. पाठाला सुरुवात करूया. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मी म्हणजे लेखक यदुनाथ थत्ते. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. प्रतिज्ञा म्हणजे संकल्प. मुलांनो, आपण रोज शाळेमध्ये प्रार्थना संपल्यावर प्रतिज्ञा म्हणत असतो. अगदी त्याप्रमाणेच लेखक ज्या शाळेमध्ये गेले होते त्या शाळेतील मुलेही प्रतिज्ञा म्हणत होती. त्यांना मी विचारलं, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? मुले हो म्हणाली. भारत आपला देश आहे असं न म्हणता माझा का बरं म्हटलं असेल? मुले विचारात पडली, म्हणजे विचार करू लागली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? लेखक मुलांना त्या प्रश्नाचं उत्तर देतात. लेखक म्हणतात, एखादी वस्तू माझी असते तेव्हा आपण तिची खूप काळजी घेतो, पण जेव्हा ती आपली असते, सर्वांची असते, तेव्हा दुसरा कोणीतरी काळजी घेईल असं म्हणून आपण सर्व जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकून देतो. आणि म्हणून भारत माझा देश आहे आणि मला माझ्या देशाची काळजी घ्यायची आहे. म्हणून इथे भारत आपला देश आहे असं न म्हणता भारत माझा देश आहे असं म्हटलं गेलं आहे. मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर, अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला म्हणून त्यांच्यावर आपण घरातील घाण टाकतो. मुलांना ते पटलं आणि मुलं म्हणतात, जेव्हा आपण माझं घर, माझं अंगण, माझं दप्तर, माझं पेन असं म्हणतो तेव्हा आपण ते अगदी नीटनेटकं ठेवतो. आणि रस्ता म्हटलं की रस्त्यावर नेऊन घरातील कचरा टाकून देतो किंवा रस्त्यावर चालता चालता थुंकतो. पण ही कृती घरात करतो का? आपण रस्त्यावर थुंकतो तसं घरामध्ये कुठेही थुंकतो का? त्याची एक जागा ठरलेली आहे. तेथेच त्या गोष्टी, त्या कृती करत असतो. मी सांगितले, माणसाचं मन जसजसं मोठं होतं तसतसं माझी ही कल्पनाही विस्तारत जाते. हे विश्वची माझे घर असं म्हणण्याइतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ, निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. संत फक्त स्वतःच्या घराला घर म्हणत नव्हते, तर संपूर्ण विश्वाला माझं घर असं म्हणत होते. आणि जेव्हा हे संपूर्ण विश्व हे माझं घर होतं, तसं आपण जसं आपल्या घरातील व्यक्तीशी मायेने, प्रेमाने वागतो, त्यांची काळजी घेतो, तसे या विश्वातील प्रत्येक व्यक्ती तिची आपण काळजी घेऊ, तिच्यावर माया करू, असं इथं संतांचं कृत्य आपल्याला दिसतं. आणि संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ, निर्मळ व्हावं यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. महात्मा गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट, साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते होते. सेनापती बापट हे एक थोर समाजसेवक होते. साने गुरुजी म्हणजे आपल्या श्यामच्या आई, तो श्याम पांडुरंग सदाशिव साने हे थोर समाजसेवक आणि प्रसिद्ध साहित्यिक होते. तर संत गाडगे महाराज सगळ्यांना माहिती आहेत, हे तर किती स्वच्छता करायचे, हे राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. या सर्वांनी स्वतः हातात झाडू तर घेतलाच,
मात्र इतरांनाही घ्यायला शिकवला. मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असं लिहिलेलं असतं. मी सांगितलं, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला. तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं. त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची? गाडी कुणाचीच नाही याचा अर्थ तिथे घाण केलेली चालते का? चुकीचं आहे हे. जसं आपण मगाशी एक उदाहरण पाहिलं की घर आपलं म्हटल्यावर जसं स्वच्छता ठेवतो तसं रस्ता आपला नसतो, पण तिथे घाण टाकत असतो. मग गाडी आपली नाही, पण तिचा वापर आपल्यानंतर कोणीतरी करणारा असतं ना, त्याचाही प्रवास चांगला व्हावा, स्वच्छ त्यांना वाटावं, यासाठी आपली जबाबदारी आहे की त्या ठिकाणी घाण करायची नाही. देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला तर हे डोंगर उघडे बोडके का? जर हा माझा देश आहे तर आपल्या डोंगरावर झाडं का बरं नाहीत? आपलं घर कसं आपण सुंदर ठेवतो, घराला रंग देतो, मग हे डोंगर का बरे असे? आपण आपल्या दारात झाडे लावतो, मग डोंगरावर का लावू नाही शकत? आपण वंदे मातरम म्हणताना शस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. वंदे मातरम हे आपले भारतीय राष्ट्रीय गीत आहे आणि आपण शस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो. शस्य श्यामला म्हणजे जी हरित पिकांनी भरलेली आहे आणि आकाशातून पाहिल्यानंतर ती सावळ्या रंगाची दिसते अशी भूमी. आणि असं म्हणून आपण आपल्या या मातेला वंदन करतो, तर ती शस्य श्यामला व्हावी म्हणून खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडानं म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना व्यक्त व्हायला हवी. इंद्रिय म्हणजे शरीराचे अवयव. फक्त माझं माझं असं म्हणत सुटायचं नाही. दररोज प्रतिज्ञा म्हणण्यापुरतं ही ठेवायचं नाही. जर माझा भारत देश आहे तर आपल्या प्रत्येक अवयवाच्या कृतीतून हे दिसले पाहिजे. म्हणजे काय? तर आपण हातांनी या भारताला सुंदर करण्यासाठी, सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. आणि यदुनाथ थत्तेंनी हे सांगितल्यानंतर सर्व मुलांना पटले आणि मुलांनी उत्साहाने माना डोलवल्या. थँक्यू.